आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतो आणि त्यापूर्वी मराठा समाज बांधवांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना देखील नोटीस दिलेली आहे। तुम्हाला आज सभेच्या पूर्वी नोटीस आलेली आहे। हो, मला साम टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं आहे, नोटीस आली आहे आणि आपण ती बातमी सुद्धा दाखवली। पण मला वाटतं मंत्री भुजबळांच्या दबावाखाली ही नोटीस मला एकट्यालाच दिली। वास्तविक पाहता मराठा समाजाचं आंदोलन असलं तरी आम्हालाच नोटिसा, किंवा मराठा समाजाचा कार्यक्रम असला आम्हाला नोटिसा, आणि ओबीसीचे कार्यक्रम ह्याच्या आधी झाले ना आता झाले तरी आम्हालाच नोटिसा देतात। म्हणजे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतील हे काय कळत नाही। पण काही नोटिसा देऊ द्या, काय करू द्या, आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत। लोकशाही मार्गानं कायदेशीर पद्धतीनं भुजबळांनी यायचं तर राजीनामा देऊन यावं, नाहीतर मग त्यांना आमचा विरोध असणार आहे। लोकशाहीतला विरोध आहे आमचा, त्या मेळाव्याला विरोध नाही, ओबीसी बांधवाला विरोध नाही, किंवा ओबीसीला काही मिळत असेल तर त्याला विरोध नाही। पण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतो आणि त्यापूर्वी मराठा समाज बांधवांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना देखील नोटीस दिलेली आहे। तुम्हाला आज सभेच्या पूर्वी नोटीस आलेली आहे। हो, मला साम टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं आहे, नोटीस आली आहे आणि आपण ती बातमी सुद्धा दाखवली। पण मला वाटतं मंत्री भुजबळांच्या दबावाखाली ही नोटीस मला एकट्यालाच दिली। वास्तविक पाहता मराठा समाजाचं आंदोलन असलं तरी आम्हालाच नोटिसा, किंवा मराठा समाजाचा कार्यक्रम असला आम्हाला नोटिसा, आणि ओबीसीचे कार्यक्रम ह्याच्या आधी झाले ना आता झाले तरी आम्हालाच नोटिसा देतात। म्हणजे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतील हे काय कळत नाही। पण काही नोटिसा देऊ द्या, काय करू द्या, आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत। लोकशाही मार्गानं कायदेशीर पद्धतीनं भुजबळांनी यायचं तर राजीनामा देऊन यावं, नाहीतर मग त्यांना आमचा विरोध असणार आहे। लोकशाहीतला विरोध आहे आमचा, त्या मेळाव्याला विरोध नाही, ओबीसी बांधवाला विरोध नाही, किंवा ओबीसीला काही मिळत असेल तर त्याला विरोध नाही। पण मराठा समाजाच्या जीआरला रद्द करा म्हणून ते इथं येत असतील तर त्यांच्या त्या भूमिकेला आमचा विरोध आहे, आणि भुजबळांनी येताना राजीनामा येऊन आलं पाहिजे, ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। तुम्ही सभा उधळून लावण्याचा देखील इशारा दिला होता, कसं बघता याकडे? नाही, सभा उधळायचा विषय मागची 28 तारखेला जी सभा होती त्यावेळेस आम्ही वक्तव्य केलं, त्याला पार्श्वभूमी तशी होती। त्यावेळेस पाऊस होता, शेतकरी अत्यंत अडचणीत होता, शेतकऱ्याला खूप अडचणी होत्या, आणि एवढं घरात पाणी, शेतात पाणी, सगळीकडे हाहाकार झाला होता। त्याच्यामुळं त्या पार्श्वभूमीवर त्यांचा मेळावा होत होता, आणि जे ग्राउंड आहे तिथं त्यांनी चिखल केला होता, एवढा गोंधळ घातला तिथं, आणि तिथं येणारे फिरायला लोकांनाही अडचण होत होती। त्या भावनेतून आम्ही म्हणलं की ह्या मेळावा सध्याच्या पार्श्वभूमीवर रद्द करावा नसता, आम्ही उधळून लावू, म्हणजे आम्ही जाऊन ती जे मंडप लावला ते उकडून टाकणार होतो। पण ती त्यावेळेची भूमिका होती। ह्या मेळाव्याच्या अगोदर मी कधीही मेळावा उधळून लावायचं बोललो नाही किंवा विरोध करायचं बोललो नाही। हां, लोकशाहीतला विरोध आहे, भुजबळांना विरोध आहे, आम्ही त्यांना पाय ठेवू देणार नाही हे बोललोय, कायदेशीर पद्धतीने त्यांना अडवणार हे बोललोय, लोकशाही मार्गाने अडवणार हे बोललोय, शांततेच्या मार्गाने अडवणार हे बोललोय। त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू आहेत, आमचे कोर्टात प्रयत्न सुरू आहेत, आमचे तिकडं राज्यपाल साहेबाला पत्र दिले त्यांना रोखावं म्हणून, त्यांचा निरोप येईल आम्हाला। आज मुख्यमंत्री कार्यालयाला आम्ही पत्र दिले, त्यांना सांगितलं यांना रोका, त्यांचा निरोप येईल। हा आमचा गनिमी गावाचा आहे ना, आणि आणखी अजून सविस्तर 11 वाजता यावर बोलन मी। त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजितदादाला सांगितले त्यांना रोका। त्याच्यामुळं मला वाटतं ते बीड जिल्ह्यात पाय ठेवणार नाहीत आज। हे सगळ्या प्रक्रिया बघून राज्यपाल साहेबाकडलं पत्र, मुख्यमंत्री साहेबाकडलं पत्र, आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीकडलं पत्र, त्यांच्या अध्यक्षाला दिलेलं पत्र बघून, आणि त्याच्यामुळे ते काही येणार नाहीत असं मला वाटतं। मला पोलिसांनी देखील बोलवलं होतं, आणि तुम्ही ज्यावेळेस सभा उधळून लावू किंवा छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावा असं म्हटल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला आता ओबीसीकडून देखील टार्गेट केलं जाते, तुमच्यावर बोललं जाते। हो, माझ्यावर खूप मोठ्या पद्धतीची टीका होते, माझ्या वैयक्तिक टीका होते, मला शिव्या दिल्या जात आहेत, मला ट्रोल केलं जात आहे। परंतु यानं मी थांबणार नाही। जोपर्यंत भुजबळ या जीआरला मंत्रिपदावर राहून विरोध करतील तोपर्यंत माझा भुजबळाला विरोध असेल, किंवा जे ओबीसीचं नेता होऊ पाहण्यासाठी 2-4 जातीतले नेते आहेत फक्त, आणि समाज नाही, त्यांचा समाज आम्ही सगळे सोबत आहे। परंतु हे जे नेते आहेत हे मराठा ओबीसी वाद लावून त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे ओबीसीचा नेता होण्याची, कोण मसीहा हे दाखवायची, आणि या स्पर्धेत हाके वाघमारे जरा पुढे निघून गेलेत आणि भुजबळ मागं पडलेत, म्हणून ते इथं येत आहेत, आणि त्यांना मराठ्याला विरोध करून जोरदार विरोध आहे असं दाखवायचं, ओबीसीचा मीच नेता हे सरकारला दाखवायचे, त्यांच्या पक्षाला दाखवायचे, म्हणून ते येत आहेत। आणि त्यांच्या त्या कृतीला विरोध म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। त्यांना यायचं त्यांनी राजीनामा देऊन यावं ही आमची मागणी। नक्कीच मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेला आमचा विरोध नाही, मात्र त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी सांगितलेलं आहे।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.